निविष्ठा विक्री केंद्र चालकांच्या मागण्यांकडे शासनाने सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप करत येत्या 27 एप्रिल 2026 पासून राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याची घोषणा माफदाने केली आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन म्हणजेच माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, सरचिटणीस विपिन कासलीवाल, सल्लागार सत्यनारायण कासट, कोषाध्यक्ष प्रकाश नवलखा व व्यवस्थापक शरद कुलकर्णी यांचे शिष्टमंडळ गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांना भेटले. गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने मागण्या समोर ठेवल्यानंतर देखील शासनाने लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे विक्रेत्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे असे शिष्टमंडळाने यावेळी सांगितलं आहे. त्यावर निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. मात्र शेतकरी हितासाठी आंदोलन टाळावे असे आवाहन गुणनियंत्रण संचालकांनी केलंय. परंतु या चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघाला नाही. बैठकीनंतर माफदाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की आम्ही गुणनियंत्रण यंत्रणेच्या विरोधात सरसकट भूमिका घेतलेली नाही, परंतु विक्रेत्यांविरोधात सातत्याने चालू असलेल्या कारवाया, कंपन्यांनी लादलेले लिंकिंग आणि आमच्या व्यावसायिक समस्यांकडे शासनाने केलेलं दुर्लक्ष यामुळे आम्ही बेजार झालेलो आहोत. सर्व जिल्ह्यातील स्थानिक संघटनांनी बंदला पाठिंबा दिलाय. त्यामुळे आंदोलन छेडण्यावर एकमत झालेलं आहे. माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी स्थानिक पातळीवर विक्रेत्यांच्या विरोधात चालू असलेल्या कारवाया वाढल्या आहेत. निविष्ठा साखळीतील मुख्य दोषी घटक दुर्लक्षित ठेवत केवळ विक्रेत्यांना लक्ष केलं जात आहे असं सांगितलंय. ते म्हणाले, निविष्ठा कंपन्या लिंकिंग लादत आहेत. आम्ही त्याबाबत सातत्याने तक्रारी केल्यानंतर देखील कृषी विभागाने गांभीर्य दाखवलेलं नाही. राज्यात एसटीबीटी कपाशी बियाण्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी चालू आहे, त्यालाही आळा घातलेला नाही. निविष्ठा अप्रमाणित निघाल्यानंतर उत्पादकाऐवजी विक्रेत्याला गुन्हेगार ठरवलं जात आहे. 2002 पासून निविष्ठा तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यामधील मालाची रक्कम शासनाने दिलेली नाही. कीटकनाशके व बियाणे कायद्यात आमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ नये अशी देखील आमची मागणी आहे. ह्या व इतर मागण्यांबाबत आम्ही शासनासोबत अनेकदा चर्चा केली, परंतु तोडगा न निघाल्यामुळे बेमुदत आंदोलनाची वेळ आलेली आहे अशी माहिती देण्यासह या बेमुदत आंदोलनाला घेऊन अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघ अमरावतीचे अध्यक्ष मिलिंद विलासराव इंगोले यांनी प्रतिक्रिया देत आपली यावेळी भूमिका स्पष्ट केली आहे. माफदा संघटनेने जे 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंदचे जे आवाहन केलेले आहे, त्याच्या विविध मागण्यासाठी आम्ही शासनाकडे अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केला, पण आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद शासनाकडून मिळाला नाही. या प्रमुख मागण्या ज्या आमच्या आहेत, ज्या महाराष्ट्राच्या जवळजवळ 70 ते 1 लाख कृषी केंद्र याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्याच्या याच्यामध्ये आणि ज्या प्रमुख मागण्या आमच्या आहे त्या खताच्या लिंकिंगबाबत आहे. खताचं बेवस्तू जे लिंकिंग होत आहे त्याच्यामध्ये अनेक कंपन्या लिंकिंग करतात. डीलर लोकांना ते मटेरियल घ्यावं लागते आणि पर्यायानं शेतकऱ्याला ते लिंकिंगचे निविष्ठा दिल्या जातात आणि त्याचा रोज सगळा कृषी केंद्रावर दिला जातो आणि कंपनी त्याच्यामध्ये सुटून जाते. दुसरी मागणी प्रामुख्याने आमची जी होती ती होती साथी ॲपबाबत. साथी ॲपचा फेज 1 पर्यंत लागू करावा, फेज 2 शासनाने लागू करू नये, पण शासनाकडून त्याची सक्ती होत आहे. तिसरी मागणी, महत्त्वाची मागणी आमची जी आहे ती सॅम्पल फेलच्या बाबतीत आहे की सॅम्पल फेल देताना कृषी केंद्र धारकाला साक्षीदार बनावे, त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा त्याला पार्टी करू नये. हा तिसरा मुद्दा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. चौथा मुद्दा आमचा, शासनाकडे आमचे अनेक वर्षापासून जे सॅम्पलचे पैसे अडकलेले आहेत ते आम्हाला वापस मिळावेत किंवा त्याचं जे काही अनेक वर्षापासून महाराष्ट्रभरातून करोडो रुपयाचं राशी त्याच्यामध्ये आहे ती सुद्धा परत मिळावी, ही आमची प्रामुख्याने एक चौथी मागणी आहे. त्याच्यानंतर जे खताचे DAP आणि युरियाच्या बाबतीत शासनाने आता एक आदेश काढला आहे, तो आदेशाचा फेरीत विचार करावा, कारण कृषी केंद्रामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीने विक्री करणे आम्हाला शक्य नाही. अशा प्रमुख मागण्यासाठी आम्ही दिनांक 27 एप्रिल पासून बेमुदत बंदचे आवाहन करीत आहोत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळे कृषी केंद्र बंद राहतील आणि आम्ही माफदा संघटनेच्या वतीने व अमरावती जिल्हा कृषी साहित्याच्या वतीने मी शेतकऱ्याच्या याच्यात होणारे गैरसोय दिलगिरी व्यक्त करतो.
आणि त्यांना आवाहन करतो की आपल्याला लागणाऱ्या निविष्ठा आपण त्या तारखेपूर्वी घेऊन घ्याव्या, जेणेकरून आपल्याला कोणताच त्रास होणार नाही. धन्यवाद.